उद्योग परिषद आणि प्रदर्शनाला सुरुवात होतीये। ओसाका वर्ल्ड एक्सपो मध्ये जगभरातील 150हून अधिक देशांनी सहभाग घेतला। या उद्योग परिषद आणि प्रदर्शनाला भेट देण्यासाठी 20 दशलक्ष लोकांनी नोंदणी केली आहे। या उद्योग परिषदेमध्ये आणि प्रदर्शनात भारतीय पॅव्हेलियन आणि महाराष्ट्र पॅव्हेलियनचे आज उद्घाटन करण्यात आलं। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र पॅव्हेलियन उद्घाटन करण्यात आलंय। जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था ही वेगाने वाढतीये, त्यातही महाराष्ट्र राज्य उद्योगामध्ये अग्रेसर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन लवकरच पार करेल असा विश्वास व्यक्त केलाय। या भारताच्या आर्थिक घौडदौडीत सर्वाधिक सिंहाचा वाटा हा महाराष्ट्र राज्याचा असणार आहे। महाराष्ट्र राज्य स्वतः $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनून देशात सर्वाधिक आर्थिक दृष्ट्या बलाढ्य राज्य बनण्याची क्षमता राखून आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र राज्यातील गुंतवणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या इंडिया पॅव्हेलियनचं या ठिकाणी स्थापित केलेलं आहे। तर जपानमधील भारतीय नागरिकांनी देखील महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये मोठ्या संख्येने भेट दिली आहे। टोकियो शहरातील नागरिक अपेक्षा घोलप यांनी ओसाका शहरातील उद्योग परिषदेला आणि प्रदर्शनाला भेट दिली। यावेळी त्यांनी न्यूज 18 लोकमतसाठी जपानी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या प्रतिक्रिया या मराठी भाषेत सांगितल्या आहेत। सोबत अपेक्षा घोलप आहेत, ज्या गेल्या 14 वर्ष जपानच्या टोकियो शहरामध्ये आहेत। इथे त्या स्थायिक झालेल्या आहेत आणि त्यांना जपानची जॅपनीज लँग्वेज जी आहे, जपानीज भाषा ती देखील येते, त्या शिकल्याच होता आणि त्या आता इथे सक्षमपणे आपलं कुटुंब जे आहे ते चालवतं। आपल्या सोबत येत्या अपेक्षा स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। तुम्ही सांगा, जय महाराष्ट्र। तुम्ही या महाराष्ट्र पॅव्हेलियनला इथे व्हिजिट दिली आहे, काय सांगाल या महाराष्ट्र पॅव्हेलियन बघून तुम्हाला कसं वाटतं? हे ऍक्च्युली भारत पवेलियन आहे आणि आजपासून महाराष्ट्राचं जे कल्चर आहे ते शोकेस करायची आपल्याला संधी मिळाली आहे। आजपासून 15 दिवस हे पवेलियन ओपन राहणार आहे, त्याच्यामुळे इथून पुढे 15 दिवस सगळे महाराष्ट्रीयन नागरिक, जपानमध्ये स्थायिक असलेले महाराष्ट्रीयन नागरिक नक्कीच या पवेलियनला भेट देतील अशी मी आशा करते। आजपासून महाराष्ट्राचं कल्चर, महाराष्ट्राचे उद्योगधंद्यांबद्दल या पवेलियन मध्ये जास्त माहिती दिली जाणार आहे, त्याच्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात येतील अशी मला आशा वाटते। इंडिया पवेलियन を見てどうと思いますか？すごい面白い国だなって思いました。他にすごく気になっていることとは何かありますでしょうか？素晴らしいところとか何かありますでしょうか？インドのサーリーとか。綺麗です、すごい。はい。どうやって来てる？そうそうそう。こちらで来ていた。そう。はい、ありがとうございます。ありがとうございます。त्यांचं म्हणणं आहे की त्यांना खरंच खूप आनंद झाला आहे आपल्या भारत पवेलियनला भेटून आणि त्यांना स्पेसिफिकली आपल्या जो साडी आणि वस्त्र उद्योग आहे त्याच्याबद्दल खूप जास्त आकर्षण आहे। जास्त आकर्षण आपण पाहतोय की इथे जपानीज महिला मोठ्या संख्येने आले आहेत, त्यांना त्यांचं भारतीय जे कला आविष्कार आहे तो इथे पाहून आवडलेला आहे। आपण पाहतोय की अपेक्षा यांनी त्यांच्याशी जपानी भाषेमध्ये संवाद जो साधलेला आहे आणि त्यांना काय नेमकं आवडले आपल्याला मराठीमध्ये देखील सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कायसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, ओसाका शहर, जपान।